EMIनं पण तुम्हाला आव्हान दिलं होतं ओबीसीने इथे येऊन, की तुम्ही कसे त्यांना येऊन देता, त्यांची सभा तुम्ही रोखलेली होती, त्यांची सभा होऊन देणार असं तुम्ही बोललेलं होतं. नाही, मी कधी म्हणले होऊन देणार नाही सभा? मी नाही असं म्हणतो. अर्ज तर केला होता की यांची सभा होऊन द्या. कुणी अर्ज केला? तुम्ही नव्हता केला, पण तुमच्या नाही, आमच्या कोणत्या माणसाने अर्ज नाही केला. आमच्या कुठल्याच माणसाने अर्ज नाही केला. पण त्यांनी तर येऊन आव्हान दिलं तुम्हाला की तुम्ही अशी भाषा परत वापरू नका वगैरे. त्यांना पण ते कुठेतरी जाणवतं आहे ते ओबीसींना. त्याचं सूचना द्यायचं आम्हाला काय कारण आहे? त्याचं व्यासपीठ त्यांनी बोलावं, आमचं व्यासपीठ आम्ही बोलू. त्याचं थोडे आमचं ते मालक आहे का ते काय त्याचं ऐकून आम्ही करणार? त्याचा आमचा काही संबंध नाही. ओके. पण तुम्हाला असं खरंच वाटतं अहिल्यानगर जरी महापालिका इलेक्शन असली, अहिल्यानगर शांत राहावं, अहिल्यानगरमध्ये कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुम्ही काय खबरदारी घ्याल? नाही नाही, हे जे काही विशिष्ट वर्ग आहे हे विशिष्ट वर्गाने काही स्वतःला बंधनं घालणं गरजेचं आहे. बरं, लाईक कशी बंधन म्हणजे तुम्ही मला सांगा. कसं होतं ते जरा थोडं स्पष्ट बोला तर बरं होईल जरा. स्पष्ट असं आहे की त्यांनी कुठल्या इतरांना आपला त्रास होणार नाही. बरं. अतिक्रमण करणं, बिना परवानग्याचे प्रार्थनास्थळ बांधणं, तिथं कुठंतरी राजरोसपणे काहीतरी धिंगाणा करणं, इथं जे काही बाजारपेठेमध्ये एखाद्या व्यापारी असं त्याच्या दुकानाबाहेर तिथं दादागिरी करणं, मी दुकान लावणार, त्याला अडवणूक करणं, हे असे जे प्रकार आहेत, जे न्यायालयामध्ये कुठंतरी जाणं, सरकारी ज्या मालमत्ता आहेत, शासनाच्या मालमत्ता आहेत, अहिल्यानगर महानगरपालिकेची मालमत्ता आहे, तिथं त्यांनी मागणी करणं, ही आमची जागा आहे, हे जे काय आहे तर हे करू नये त्यांनी. जिथं एखादा सगळे तुम्ही जसं म्हणता सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात, मग तिथं एक जण आला की त्याने अजून 10 जण आणणं, मग तिथं ते त्रास देणं, मग आपल्यातले लोक कमी होणं, हे करू नये. असं घडलेलं आहे. असं मुकुंदनगर जर तुम्ही आता सुरुवात जी केली तिथंच तर घडलेलं आहे. मुकुंदनगर खाली झालेले आहे आता, मुकुंदनगर माणसं नाही राहिलेली. आणि हिंदू समाजाची माणसं राहिलेली नाहीत मुकुंदनगर. अजिबात नाही, फार थोडे राहिलेले आहेत. हे जे घडतंय ना, हे का घडतं? हे का घडतं हे मी नाही, तुम्हाला लोक सांगतील. मी बोललो, तुम्ही म्हणता तुम्ही राजकीय बोलता, तुम्ही जाऊन त्या लोकांना विचारलं पाहिजे का घडतं, का गेले. तुम्हाला वाटतं त्या मग या लोकांनी ते बंद करावं. सगळं शांततेत चाललेलं आहे आणि सगळं शांततेतच राहिलं पाहिजे, गुन्ह्या गोविंदान सगळं राहिलं पाहिजे, सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यांनी 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे तिरंग्याला सल्यूट करावं. ही भारतभूमीच आपली मातृभूमी, अशा पद्धतीने राहावं. भारत कुठल्याही देशाच्या विरोधात हारला तर फटाकडे वाजता कामा नये, याची काळजी त्यांनी घ्यावं. असे फटाकडे वाजतात. FIR दाखल आहे आणि FIR दाखल करणारा व्यक्तीसुद्धा आपल्यातला नाही, त्यांच्यातलाच व्यक्ती आहे. हे रेकॉर्डवरती, हे काय संग्राम जगताप सांगतो म्हणून नाही, हे रेकॉर्डवरती. आणि ही काय आत्ताची केस नाही 6 महिन्यातली, ही 3 वर्षापूर्वीची केस आहे. हे काय मी सांगतो म्हणून नाही. भारत हारल्यानंतर कुठल्या देशाच्या विरोधात हारला तर फटाकडे वाजतात. आपण विचारता नाही उसका जन्मदिन था, कोणाचा जन्मदिन होता, वो था उसके एक जन का था. म्हणजे असं जे घडतं हे फार चुकीचं आहे. मग हे कुठंतरी आपल्याला वाटत नाही का वेदनादायक आहे? तुमच्या मनात भावना येत असतील वेदनादायक. आपल्या भारतभूमीमध्ये आपण राहतो आणि भारत हारला जर फटाकडे वाजत असतील ते कुठपर्यंत योग्य आहे? हे कुठल्याही भारतीय नागरिकाला विचार. आणि तो फक्त पाकिस्तानच्या विरोधात नाही, कुठल्याही देशाच्या विरोधात हारला की फटाकडे वाजतात आणि आपल्याला सांगण्यात येतं की जन्मदिन था. असं जर होत असेल ते बरोबर नाही. म्हणजे हे कुठल्याही भारतीय नागरिकाने माझं म्हणे सहनच करू नये. मी या मताचा आहे. काय करावं? नाही, त्याला बाकी वाटेल ते करायचं. त्याला परमेश्वरांची सद्बुद्धी देईल त्यांनी ते करावं. भारतीय नागरिकांनी कायच कारण आहे सहन करायचं आहे. म्हणजे भारत देश तिथं ते आपले क्रिकेटर एवढं खेळतात, ते देशासाठी लढतात. तिरंगा कुठल्या जगात कुठल्या देशात आले ते तिरंगा फडकवतात तिथं जाऊन जिंकल्यानंतर. आणि तिथं रक्ताचं पाणी ते करतात आणि हे हारला तर फटाके वाजवतात. हे तुम्ही सगळं अहिल्यानगरमध्येच बोलताय. बाहेर घडत असेल ना, आता मला तिथपर्यंत जावं लागेल, माहिती घ्यावं लागेल. पण तो अहिल्यानगरमध्ये असं घडलं नाही. अहिल्यानगरच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल आहे साहेब. मी काय तुम्ही माझं मनाने सांगतो. ओके. अहिल्यानगरच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल आहेत आणि आजच्या नाही आहेत त्या. संग्राम जगताप बोलायला लागल्यापासून नाही आहेत, हे माझ्या अगोदरपासून आहे. आणि या मुद्द्यांवरती संग्राम जगताप यापुढे बोलत राहणार. करावं लागणार साहेब, करावंच लागणार काम त्याच्यावरती.